हॅलो ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपण आज स्टँडर्ड 8चं लेसन नंबर 7 व्हेरिएशन आपण आज स्टार्ट करणार आहोत. तर त्याच्यामध्ये डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे काय ते आधी आपण समजून घेणार आहे. तर इथे बघा, नंबर ऑफ नोटबुक्स दिलेले आहेत आणि कॉस्ट इन रुपीज. तर 1 नोटबुक आहे 20 रुपीजला, 3 नोटबुक्स कितीला मिळतील मग 60 रुपीजला, 5 नोटबुक्स 100ला, 12 नोटबुक्स 240ला. म्हणजे इथे लक्षात येते का तुमच्या की जसं आपण वरची क्वांटिटी वाढवतोय तशी खालची क्वांटिटी पण वाढती आहे, बरोबर. जसं आपण म्हणजे 3 नोटबुक घेतल्या तर त्याची किंमत वाढती आहे, 5 नोटबुक घेतल्या त्याची किंमत वाढती आहे. कमी घेतल्या आपण 5पेक्षा कमी घेतल्या तर त्याची किंमत बरोबर इथे 3 घेतल्या तर त्याची किंमत इथे कमी झाली 5पेक्षा. म्हणजे जर आपण क्वांटिटी म्हणजे नंबर ऑफ एक्स ह्याची एक्स जर आपण क्वांटिटी वाढवली तर वायची पण वाढणार आहे, एक्सची कमी केली तर वायची पण कमी होणार आहे. म्हणजे ह्यालाच काय म्हणतात, डायरेक्ट व्हेरिएशन. तुम्ही हे डायरेक्ट प्रोपोर्शन तुम्ही 7th स्टँडर्डमध्ये शिकलेलं आहे, डायरेक्ट प्रोपोर्शन आणि इन्व्हर्स प्रोपोर्शन. तर इथे तसंच सेम आहे व्हेरिएशन. व्हेरी म्हणजे काय, चेंजेस होणं, व्हेरी होणं, किमती त्या व्हेरी होणं. तर इथे तुम्ही आता हे कसं लिहिणार, हा जो एक्स आहे नोटबुकचा हा डायरेक्ट प्रोपोर्शन टू वाय आहे. यांचं प्रोपोर्शन काय, ह्याचं 1/20. म्हणजे एक नोटबुक कितीला आहे 20ला, 2 घेतल्या तर 40ला, 3 घेतल्या तर 60ला, बरोबर. असं होणार आहे. 4 घेतल्या तर 80ला. म्हणजे हे वाढत जाणार आहे. म्हणजे हे आहे 1/20, हे प्रोपोर्शन कायम राहणार आहे, हे कॉन्स्टंट राहणार आहे. तर हे आपण कसं लिहितो, हे एक्स म्हणजे हा एक्स आहे इज डायरेक्टली व्हेरी विथ वाय, हे असं आपण लिहितो. ह्याला काय म्हणतात, अल्फा म्हणतात. या सिम्बॉलला काय म्हणतात, अल्फा. हे ग्रीक लेटर आहे अल्फा. तर हे लिहिताना इथे हे असं लिहितात. पण आता प्रॉब्लेम तर आपण ह्याच्यातनं असे सॉल्व करू शकणार नाही, म्हणून लिहिताना कसं लिहिणार आहे, एक्स इज इक्वल टू के वाय. हे आपण इक्वेशन फॉर्ममध्ये लिहून घेणार आहे. हे काय आहे, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आणि मग इथे काय आहे, वेअर के इज कॉन्स्टंट. म्हणजे हा के जो आहे हा कायम एकच राहणार आहे, केची व्हॅल्यू कायम कॉन्स्टंट राहणार आहे आणि एक्सची आणि वायची व्हेरी होणार आहे, बरोबर. इथे बघा, हा इथे के आपला काय आहे 1/20. नंतर मग आपण इथे याची एक्स आणि वायची व्हॅल्यू तुमची व्हेरी होणार आहे. सो इथे के काय आहे, कॉन्स्टंट आहे. तर ह्याच्यावरच आपल्याला आता पुढचे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचे आहेत. एकदम सोपं आहे. चला इथे फर्स्ट प्रॉब्लेम मी लिहून घेतला आहे. चला इथे फर्स्ट प्रॉब्लेम बघूयात. राईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स युझिंग द सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन. सिम्बॉल मी तुम्हाला आत्ता सांगितला, अल्फा हा सिम्बॉल इथे वापरून आपल्याला हे सोडवायचं आहे. तर सर्कम्फरन्स ऑफ ए सर्कल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स रेडियस. म्हणजेच मग इथे सर्कम्फरन्सला त्यांनी काय डिनोट केलं आहे, सी. सो हे आपण सी लिहून घेणार असं. आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल टू म्हणजे अल्फा इज प्रोपोर्शनल टू इट्स रेडियस म्हणजे आर. कळलं आहे. त्याच्यानंतर कन्झम्पशन ऑफ पेट्रोल एल इन अ कार अँड डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द कार डी आर इन द डायरेक्ट व्हेरिएशन. म्हणजे पेट्रोलला एल डिनोट केलं आहे, लिटरमध्ये असतं म्हणून, आणि कारला त्याच्या स्पीडला डिस्टन्सला डी डिनोट केलं आहे. सो एल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डी असं येणार आहे. एवढं सोपं आहे. पुढचं बघूयात. कंप्लीट द फॉलोइंग टेबल कन्सिडरिंग दॅट द कॉस्ट ऑफ ॲपल्स अँड देअर नंबर्स आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. म्हणजे इथे आपल्याला डायरेक्ट व्हेरिएशन दिलेलं आहे. तर आता इथे 1 ॲपल त्याची कॉस्ट आहे 8 रुपीज, म्हणजे 4ची आहे 32 रुपीज. हे दिलेलं आहे सॉल्व करून. आपल्याला आता हे बाकीचं फाईंड करायचं आहे. तर ह्याला मी 1 नंबर लिहून 1 नंबर घेऊ आपण, ह्याला 2 घेऊ आणि ह्याला 3 घेऊ. म्हणजे आपल्याला सॉल्व करताना हे नंबर आपल्याला टाकून सॉल्व करता येईल. तर ते सॉल्व करायच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, की आपल्याला इथे फाईंड करायचं. त्याच्याकरता काय करायचं, आधी हे लिहून घ्या, सोल्युशन आधी लिहून घ्यायचं सगळ्यांनी. द कॉस्ट ऑफ ॲपल्स काय आहे ते एक्स घेऊया आपण त्याला. कॉस्ट ऑफ ॲपल वाय घेतलेलं आहे. कॉस्ट ऑफ ॲपल वाय अँड देअर नंबर म्हणजे काय आहे, एक्स आर इन कुठल्या प्रोपोर्शनमध्ये आहे, डायरेक्ट. म्हणजे आपण काय लिहायचं, आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. सो कसं लिहिणार आपण हे, वाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स, डायरेक्टली व्हेरिएशन टू विथ एक्स. मग आता हे आपण इक्वेशनमध्ये लिहायचं आहे आपल्याला, कारण हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. सो कसं लिहिणार आपण, वाय इज इक्वल टू के एक्स. आता के कुठनं आला तर ते तुम्हाला इथे प्रत्येक वेळी सांगायचं आहे. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही हे डायरेक्ट व्हेरिएशन प्रॉब्लेम सॉल्व करणार, जेव्हा तुम्ही हा के घ्याल इथे कॉन्स्टंट, तुम्हाला प्रत्येक वेळी सांगायचं आहे. काय सांगायचं आहे, याला 1 नंबर द्या. वेअर के इज द
कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन, हे प्रत्येक वेळी लिहायचं आहे, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आता बघा नाव हे माहिती आपल्याला, आता आपल्याला के फाइंड करायचं आहे, के काय आहे. सो हे लिहून घ्या इथे. नाव व्हेन एक्स इज इक्वल टू 1, इथे बघा एक्स इज इक्वल टू 1 आहे, तेव्हा वाय इज इक्वल टू काय आहे, 8 आहे. वाय इज इक्वल टू 8 हे काय आहे, गिवन आहे. हे काय मी माझं स्वतःचं आणलेलं नाही आहे. एक्स इज इक्वल टू जेव्हा 1 आहे तेव्हा वाय इज इक्वल टू 8 आहे. म्हणजेच देअरफोर आता ह्या इक्वेशनमध्ये आणूयात आपण. म्हणजेच 8 इज इक्वल टू के इंटू 1, बरोबर. एक्सच्या जागी मी इथे 1 घेतला आहे. सो देअरफोर के इज इक्वल टू 8. के इंटू 1 इज ऑलवेज के. के इंटू 1चं मल्टिप्लिकेशन काय होणार आहे, के होणार आहे. म्हणजेच काय झालं, के इज इक्वल टू 8 झालं. तर आता हे आपण के आहे हा आपण ह्या इक्वेशनमध्ये घालायचा आहे. केची व्हॅल्यू आपण फाइंड केली, ती आता ह्या इक्वेशनमध्ये घालायची आहे 1 नंबरमध्ये. सो देअरफोर वाय इज इक्वल टू 8x. आणि हे काय तयार झालं आपलं, दिस इज कॉल्ड इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. हे काय तयार झालं, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आता ह्याच्यावरनं आपल्याला ह्या ज्या 3 व्हॅल्यूज आपल्याला फाइंड करायच्या आहेत त्या फाइंड करता येतील. हे आपलं इक्वेशन तयार झालं. ठीक आहे, आता आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात. हे फर्स्टचं सॉल्व्ह करूयात. बघा फर्स्ट वन काय आहे, आपल्याला वाय इज इक्वल टू 56 दिलेलं, आपल्याला एक्स फाइंड करायचं आहे, बरोबर. आता आपली इक्वेशन काय आहे, वाय इज इक्वल टू 8x. ही आपली इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आहे, आपण ऑलरेडी फाइंड केलेलं आहे. आता इथे व्हॅल्यूज पुट करायच्या. तर वायची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. सो 56 इज इक्वल टू 8x, बरोबर. आता देअरफोर एक्स इज इक्वल टू काय येणार आहे इथे, ठीक आहे असं नको करूयात आपण. आता 8 आपल्याला इथे एक्स बरोबर 8 आहे तो आपल्याला घालवायचा, कारण आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, बरोबर. इक्वेशन तुम्ही आधी पण सॉल्व्ह केलेले आहेत 5th स्टँडर्डमध्ये, 6th आणि 7th स्टँडर्डमध्ये. तर आपण काय करणार आहे, 8नी दोन्हीकडे डिवाइड करणार आहे. सो 56 डिवायडेड बाय 8 इज इक्वल टू 8x डिवायडेड बाय 8. ठीक आहे, तो असं हे 8 गेलं आणि 8 1 जा 8, 8 7 जा 56. देअरफोर एक्स इज इक्वल टू काय आलं आहे, 7 आलं आहे, बरोबर. सो एक्सची व्हॅल्यू आपण इथे फाइंड केली आहे. आता सेकंड वन बघूयात. सेकंडमध्ये एक्स दिलेला आहे, आपल्याला वाय फाइंड करायचा आहे. वेन एक्स इज इक्वल टू 12 वाय इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता हे वाय आपल्याला फाइंड करायचं आहे. आपली इक्वेशन काय आहे, वाय इज इक्वल टू 8x. सो वाय इज इक्वल टू 8 इंटू 12, कारण इथे एक्स 12 दिलेला आहे. सो देअरफोर वाय इज इक्वल टू 96. हे झालेलं आहे. थर्ड बघूयात. वेन वाय इज इक्वल टू 160 एक्स इज इक्वल टू हाऊ मच. सो एक्स आपल्याला फाइंड करायचं इथे. परत आपण आपला इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काय आहे, वाय इज इक्वल टू 8x. मग इथे वायची व्हॅल्यू पुट करा. 160 इज इक्वल टू 8x. मग आता इथे एक्स फाइंड करायचा आहे, म्हणजे इथे परत 8नी 160ला डिवाइड होणार. इथे एक्स बरोबर हा 8 काय आहे, मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये आहे. सो तो जेव्हा दुसऱ्या इज इक्वल टूच्या दुसऱ्या साईडला जातो तेव्हा तो काय होतो, डिव्हिजनमध्ये जातो. सो देअरफोर 160 अपॉन 8 इज इक्वल टू 8x अपॉन 8. सो हे 8 1 जा 8 गेलं आणि इथे आलं 8 1 जा 8, 8 2 जा 16, 8 0 जा 0. सो देअरफोर इथे काय आलं, x इज इक्वल टू 20. सो हे टेबल तुम्ही हे टेबलमध्ये ह्या व्हॅल्यूज सगळ्या फिल करून घ्या. चला नेक्स्ट थर्ड सॉल्व करूयात. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघा, रीड करूयात आपण. इफ m इज डायरेक्टली व्हेरिएशन विथ n and when m is equal to 154 n is equal to 7 find the value of m when n is equal to 14. म्हणजे जेव्हा n is equal to 7 आहे तेव्हा m 154 आहे. मग जेव्हा n is equal to 14 असेल तर आपल्याला m ची व्हॅल्यू फाइंड करायची. ठीक आहे, तर आपल्याला हे m इज डायरेक्टली प्रोपोर्शनल विथ n दिलेलं आहे. आता आपण ह्याचं काय करायचं, पहिले कॉन्स्टंट इथे k पुट करायचा आणि इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काढून घ्यायचं. सो हे लिहून घ्या सोल्युशनमध्ये. m इज डायरेक्टली व्हेरिएशन विथ n. सो देअरफॉर m इज इक्वल टू काय लिहिणार आपण, kn. आणि इथे काय लिहिणार, वेअर k इज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन.
सो वेन काय दिलेलं आहे, m इज इक्वल टू वेन m इज इक्वल टू 154 अँड n इज इक्वल टू 7. मग आपण या व्हॅल्यूज पुट करायच्या, आपल्याकडे इक्वेशन तयार आहे. सो देअरफॉर 154 इज इक्वल टू k इंटू 7. सो देअरफॉर k इज इक्वल टू 154 अपॉन 7 म्हणजेच इज इक्वल टू काय येणार आहे 22. हे बघा 7 इथे 7 1 जा 7, 7 2 जा 14, 1 राहिला 7 2 जा 14 म्हणून हे 22 आलं आहे k. सो देअरफॉर इक्वेशन काय तयार झाली आपली, m इज इक्वल टू 22n. आणि हे काय लिहायचं, हे काय आहे, दिस इज कॉल्ड इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. हे प्रत्येक वेळी तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेममध्ये लिहायचं आहे, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आता आपल्याला सॉल्व करायचं. आता आपल्याला काय करायचं आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ m वेन n इज इक्वल टू 14. मग ही इक्वेशन यूज करून आपल्याला m ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. इथे लिहून घेऊ. सो वेन n इज इक्वल टू 14 m इज इक्वल टू हाऊ मच हे फाइंड करायचं आहे. तर आपली इक्वेशन काय आहे, m इज इक्वल टू 22n ही आपण इक्वेशन फाइंड केलेली आहे. सो देअरफॉर m इज इक्वल टू 22 इंटू 14. सो देअरफॉर m इज इक्वल टू 308. चला नेक्स्ट बघूयात. इफ n व्हेरीज डायरेक्टली ॲज m कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. आता n व्हेरीज डायरेक्टली ॲज m म्हणजे मग आपल्याला इक्वेशन आपलं काय तयार होतं हे लिहून घेऊयात आपण सोल्युशनमध्ये. हियर n व्हेरीज डायरेक्टली ॲज m म्हणजेच आपण लिहिताना कसं लिहिणार, n व्हेरीज विथ डायरेक्टली विथ m. जर m व्हेरीज विथ n असतं, हे असं नाही की तुम्ही इथे पहिले n दिले मग n दिले म्हणून मग m इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n लिहायचं नाही. इथे देताना दिलेलं की n व्हेरीज डायरेक्टली ॲज m. सो n आधी येणार आहे, n इज डायरेक्टली व्हेरीज विथ m नंतर येणार आहे. सो हे आपलं आता इथे आपण काय करायचं आहे, के इक्वेशन तयार करून घ्यायचं. सो देअरफॉर n इज इक्वल टू k m वेअर k इज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. हे प्रत्येक वेळी लिहायचं आहे, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आता हे n इज इक्वल टू के एम आले वेअर के इज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. मग त्याच्यानंतर आपण इफ m इज इक्वल टू 3 आणि n इज इक्वल टू 12 हे दिलेलं आहे, त्याच्यावरून आपण k फाइंड करू शकतो. सो हे लिहून घेऊ. नाव इफ m इज इक्वल टू 3 n इज इक्वल टू 12 हे दिलेलं आहे इथे वरती टेबलमध्ये. सो देअरफॉर 12 इज इक्वल टू k इंटू 3. m आणि nच्या व्हॅल्यूज पुट केल्या मी फक्त. सो देअरफॉर 12 अपॉन 3 इज इक्वल टू k इंटू 3 अपॉन 3. सो देअरफॉर k इज इक्वल टू काय आलेलं आहे 4. 3 4 जा 12. सो k इज इक्वल टू 4 आले. सो k ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे. तर आपण आता इक्वेशन ऑफ व्हेरिएशन लिहून घेऊया. सो देअरफॉर n इज इक्वल टू 4m इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आता ह्याच्यावरनं आपल्याला हे जे 3 व्हॅल्यू दिलेले नाही आहेत ते आपल्याला फाइंड करायचे. तर ह्याला आपण आता इथे 1 नंबर लिहून घेऊ, इथे 2 देऊ आणि इथे 3 देऊ. म्हणजे मग हे सॉल्व करायला सोपं जाईल, तुम्हाला कळेल कुठलं सॉल्व केलं आहे ते आधी. सो 1 नंबरचं करूयात आता आधी. सो m इज इक्वल टू काय दिलेलं आहे 6.5. तर n इज इक्वल टू किती. तर आपल्याला आता हे मिळालं, आपल्याला इक्वेशन ऑफ व्हेरिएशन मिळालं आहे. सो ते लिहून घेऊ. n इज इक्वल टू 4m. सो देअरफॉर n काय आहे माहीत नाही, फाइंड करायचं आपल्याला. सो n इज इक्वल टू काय येणार आहे 4 इंटू 6.5. सो देअरफॉर n इज इक्वल टू हे येणार आहे 26. हे तुम्ही बघा करून, इथे मी बघितलं आहे साईडला करून, हवं तर करून दाखवते कारण पॉईंटमध्ये आहे. इथे बघा 6.5 इंटू 4 घेतलं आहे. सो 4 5 जा 20, इथे वरती 2 गेला. 4 6 जा 24 प्लस 2 इज 26. आणि पॉईंट कुठे आहे, डेसिमल पॉईंट नंतर किती नंबर आहे 1. सो डेसिमल पॉईंट नंतर किती नंबर यायला पाहिजे इथे 1. सो डेसिमल पॉईंट कुठे येणार, इथे येणार. सो आपला आन्सर आला आहे 26.
नेक्स्ट करूया सेकंड. सेकंडमध्ये काय दिलेलं आहे, एन दिलेला आहे 28 आणि आपल्याला एम फाइंड करायचं आहे. सो आपण आपलं इक्वेशन लिहून घेऊयात. एन इज इक्वल टू 4m. एन दिलेला आहे 28 इज इक्वल टू 4 इंटू एम. सो देअरफॉर आता हे 4 कुठे जाणार आहे, खाली डिव्हिजनला. सो देअरफॉर 28 अपॉन 4 इज इक्वल टू 4m अपॉन 4. सो 4 कॅन्सल झालं. 4 1 जा 4, 4 7 जा 28. सो देअरफॉर काय झालेलं आहे, एम इज इक्वल टू 7. आता थर्ड सॉल्व करूयात. आता थर्डमध्ये बघा एम इज इक्वल टू 1.25 दिलेलं आहे. आपल्याला एन फाइंड करायचं आहे. आपलं इक्वेशन लिहून घेऊ. इक्वेशन काय आहे आपलं, एन इज इक्वल टू 4m. सो देअरफॉर एन इज इक्वल टू 4 इंटू 1.25. सो देअरफॉर एन इज इक्वल टू 5. आता हे तुम्ही करून बघा. हे 1.25ला 4ने मल्टिप्लाय केल्यावर 5 येतं. सो हे झालेलं आहे. आपला टेबल इथे कंप्लीट झाला आहे. हे टेबलमध्ये तुम्ही व्हॅल्यूज फक्त पुट करून घ्या जिथे तुम्ही टेबल लिहिलेला असेल. नेक्स्ट बघूयात आपण 5th वन. चला नेक्स्ट सम मी रीड करते. y varies directly as square root of x when x is equal to 16, y is equal to 24. Find the constant of variation and equation of variation. म्हणजे आत्तापर्यंत आपण कॉन्स्टंट आणि इक्वेशन जे फाइंड करत आलो तेवढं फक्त आपल्याला फाइंड करायचं आहे. तर त्याच्याकरता आधी काय दिलेलं आहे, प्रपोर्शन काय दिलेलं आपल्याला, y varies directly as square root of x. मग ते कसं लिहिणार, तर सोल्युशनमध्ये लिहून घेऊ. y varies directly as स्क्वेअर रूट ऑफ एक्स. वर्ड प्रॉब्लेम बघू, घाबरून जाऊ नका, एकदम सोपे असतात सोडवायला नीट समजून घेतले तर. आता बघा वाय इज व्हेरीज डायरेक्टली ॲज स्क्वेअर रूट ऑफ एक्स. म्हणजे आपण कसं लिहिणार, वाय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स. माहिती आहे ना स्क्वेअर रूट ऑफ एक्स. सो देअर फोर इक्वेशन काय येणार आपली, वाय इज इक्वल टू के स्क्वेअर रूट ऑफ एक्स. बरोबर. इथे के काय आहे तो लिहून घ्या. वेअर k is constant of variation. आता काय दिलेलं आहे पुढचं, x is equal to 16 and y is equal to 24. आता आपल्याला फाइंड काय करायचं होतं, फाइंड द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. ते आपण फाइंड केलं. आणि आता इक्वेशन ऑफ व्हेरिएशन म्हणजे आधी k फाइंड करून मग आपल्याला इक्वेशन पण फाइंड करायचं आहे. तर त्याच्याकरता आधी x आणि y च्या व्हॅल्यूज आपल्याला पुट करायला लागतील इथे. सो x is equal to 16 and y is equal to 24. So therefore 24 is equal to k into square root of 16. कारण x काय आहे 16 आहे. So therefore 24 is equal to k into 4. स्क्वेअर रूट 16चा स्क्वेअर रूट काय आहे 4. So therefore 24 upon 4 is equal to k into 4 upon 4. 4ने दोन्हीकडे डिवाइड केलं कारण आपल्याला इथला 4 काढून टाकायचा आहे. सो देअरफॉर के इज इक्वल टू 6 आलं आहे. ठीक आहे. केची व्हॅल्यू मिळाली आपल्याला, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आता इक्वेशन काय तयार होते, देअरफॉर वाय इज इक्वल टू 6 रूट एक्स. हे काय झालं, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. चला नेक्स्ट लास्ट क्वेश्चन वाचते मी. द टोटल रिम्युनरेशन पेड टू लेबरर्स एम्प्लॉयड टू हार्वेस्ट सोयाबीन इज इन डायरेक्ट व्हेरिएशन विथ द नंबर ऑफ लेबरर्स. इफ रिम्युनरेशन ऑफ 4 लेबरर्स इज 1000 रुपीज, फाइंड द रिम्युनरेशन ऑफ 17 लेबरर्स. म्हणजे 4 लेबरर्सला जर 1000 रुपीज पे करतोय तर 17 लेबरर्सला किती पे करायला लागतील. रिम्युनरेशन म्हणजे काय, तर पेमेंट, त्यांना जे पेमेंट होतं सॅलरी पर डे ते म्हणजे रिम्युनरेशन. सो हे आपल्याला काय करायचं आहे, आता 4 लेबर्सचं 1000 आहे तर 17 लेबरर्सचं किती. आता आधी आपण असं लिहून घेऊ. आधी आपल्याला इक्वेशन फाइंड करायला लागेल आधी आपल्याला. त्याच्याकरता आपण लिहून घेऊ आधी, लेट द टोटल रिम्युनरेशन पेड बी, ह्याला आपण एम घेऊयात, अँड द नंबर ऑफ
लेबरर्स काय घेऊयात आपण, BN घेऊयात. तर आता हे काय दिलेलं आहे, डायरेक्टली प्रोपोर्शन काय आहे, रिम्युनरेशन पेड टू लेबरर्स एम्प्लॉयड टू हार्वेस्ट सोयाबीन इज डायरेक्ट व्हेरिएशन विथ द नंबर. म्हणजे पहिले काय घ्यायला लागणार आहे, M इज डायरेक्टली व्हेरिएशन विथ N. बरोबर. आता इथे काय घ्यायचं, देअरफॉर M इज इक्वल टू KN वेअर K इज, हे प्रत्येक वेळी लिहायचं आहे, K इज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. सो आता इफ आपण हे आधी सॉल्व करून घेऊयात. इफ M काय आहे इथे 1000 आणि N काय आहे 4. सो इफ N इज इक्वल टू 4, N इज इक्वल टू काय येतं आहे, देन M इज इक्वल टू 1000 आहे. बरोबर. हे गिवन आहे, हे लिहून घ्या इथे, गिवन. सो देअरफॉर आपली इक्वेशन काय आहे, त्याच्यामध्ये हे पुट करूयात, M इज इक्वल टू KN. सो 1000 इज इक्वल टू KN. 1000 इज इक्वल टू N ची व्हॅल्यू लिहून घेऊयात, ती लिहायची राहिली, K इंटू N आहे 4. सो देअरफॉर K इज इक्वल टू 1000 अपॉन 4. आता हे डायरेक्ट लिहायची प्रॅक्टिस करा. दोन्हीकडे 4ने डिव्हाइड केलं आणि मग 1000च्या खाली पण 4 लिहिलं, K अपॉन 4च्या खाली पण 4 लिहिलं, मग ते कट केलं. त्यापेक्षा डायरेक्ट ही लिहायची सवय करा आता, कारण पुढे जाऊन तुम्हाला हे असंच सॉल्व करायचं आहे. ते तुम्हाला 6th आणि 7th स्टँडर्डमध्ये तुम्हाला समजावं की दोन्हीकडे 4ने डिवाइड केलं आहे, म्हणजे मग हे असं इक्वेशन तयार होतं. कळलं. आता ह्याची डायरेक्ट प्रॅक्टिस करा. म्हणजे हे जर मल्टिप्लिकेशनमध्ये असेल तर या साईडला गेल्यावर ते डिव्हिजनला होणार आहे, इथे डिव्हिजनला असेल तर इकडे गेल्यावर मल्टिप्लिकेशनला होणार आहे, इथे प्लस असेल तर इकडे गेल्यावर मायनस होणार आहे, इकडे मायनस असेल तर इकडे गेल्यावर प्लस होणार आहे. आता हे तुम्ही समजून घ्यायचं, कारण हे डायरेक्ट लिहायला सुरुवात करा. आता इथपासून आपण पुढे डायरेक्टच लिहूयात. सो K इज इक्वल टू काय झालं आहे, 1000 अपॉन 4. देअरफॉर Kची व्हॅल्यू काय आली, 250. सो देअरफॉर द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काय आपण तयार झालं, Kची व्हॅल्यू पुट करूयात आपण इथे. देअरफॉर द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन इज M इज इक्वल टू 250N. बरोबर. हे तयार झालं आपलं. आता आपल्याला काय सांगितलं आहे, N इज इक्वल टू 17 लेबरर्स आहे, तर रिम्युनरेशन किती येणार आहे त्यांचं. आधी काय येणार, पहिले इफ N इज इक्वल टू 17 देन M इज इक्वल टू हाऊ मच. सो सबस्टिट्युटिंग व्हॅल्यू ऑफ, आता कशाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची, 17ची आणि Kची. आपलं इक्वेशन काय आहे, M इज इक्वल टू KN. सो M इज इक्वल टू 250 इंटू 17 असं येणार आहे. सो देअरफॉर M इज इक्वल टू आलं आहे 4250. सो देअरफॉर फायनल आन्सर लिहून घ्या. द रिम्युनरेशन पेड टू 17 laborers is rupees 4250. तर इथे आपला प्रॅक्टिस सेट 7.1 आपला संपलेला आहे. तुम्ही ह्याची थोडी ह्या के कसा आपण आणतो आणि त्याच्यानंतर आपण इक्वेशन कसं तयार करतो ह्याची थोडी प्रॅक्टिस करा. हे प्रॉब्लेम तुम्ही आत्ता बघून सोडवले असतील तर एकदा न बघता सोडवायचा प्रयत्न करा की तुम्हाला येतं आहे का, कारण हे असे वर्ड प्रॉब्लेममध्येच येणार आहेत या लेसनचे प्रॉब्लेम. सो हे सगळं स्टेप बाय स्टेप तुम्हाला लिहायला पाहिजे, तर तुम्हाला हे फुल मार्क्स मिळतील ह्याचे. तर हे लिहायची प्रॅक्टिस करा. ठीक आहे. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.